नमस्कार, मी श्रुती कुलकर्णी. आपण पाहता एबीपी माझा या बुलेटिनमध्ये आपलं स्वागत. आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच अर्थात अपडेट्स आहेत गिरगाव चौपाटीवरून, कारण लालबागचा राजा हा गिरगाव चौपाटीवर दाखल झालेला आहे आणि अवघ्या काही क्षणात आता लालबागच्या राजाचं विसर्जन होणार आहे. लालबागच्या राजाचं विसर्जन हे अंतिम टप्प्यात पोहोचलेलं आहे. दुपारी 12च्या सुमारास लालबागचा राजा हा काल मंडपाबाहेर पडला आणि त्यानंतर आता सुमारे 22 तासांपासून लालबागच्या राजाची ही मिरवणूक आता सुरू आहे. लालबागच्या राजाचं दर्शन घेण्यासाठी नागरिकांनी प्रचंड गर्दी केलेली आहे. मंडपातून बाहेर पडल्यापासूनच मूर्तीभोवती भक्तांची अलोट अशी रीघ लागलेली आहे आणि लालबागच्या राजाचं यंदा नव्या अत्याधुनिक स्वयंचलित तराफ्यावरून विसर्जन करण्यात येणार आहे. ही सुद्धा एक विशेष बाब आहे. मागील तराफ्याच्या तुलनेत हा तराफा दुप्पट मोठा असून अत्याधुनिक स्वयंचलित तराफा आहे. हा तराफा पाण्यात 360 डिग्रीमध्ये कुठेही वळण घेऊ शकतो असं देखील समजतंय. आणि या मिरवणुकी संदर्भात सगळे अपडेट्स देतील आपले प्रतिनिधी अभिषेक मुठाळ. अभिषेक, आपण बघतोय 22 तासांपासूनची ही मिरवणूक, अतिशय भव्य दिव्य, तेवढीच गर्दी, तेवढाच उत्साह. किती क्षण लागतील आणखी विसर्जनासाठी? नक्कीच एकूणच जे आभूषण आहेत लालबागच्या राजाचे ते त्याला उतरवण्यात आलेले आहेत आणि एकूणच ते काढल्यानंतर जी आरती आहे ती आपल्याला होताना पाहायला मिळेल. सोबतच तराफ्यावर देखील बाबा आहे तो विराजमान होताना दिसेल आपल्याला. एकूणच काहीशा अडचणी ह्या आपल्याला या तराफ्या संदर्भात आलेल्या पाहायला मिळत आहेत. एकूण या अगोदरचा तराफा जो आहे तो बदलवण्यात आला आणि त्यामुळे काहीशा अडचणी ह्या जाणवताना दिसत आहेत. मात्र एकूणच भरतीची वेळ आहे. एकूण तराफा देखील पुढे